धावसंख्या 4ने सुरुवात होते आणि अशा तऱ्हेने CPL ची फायनल 2 दिवसाचा क्रिकेटचा हा जो एक मोठा उत्सव होता. सर्वांना की इकडे पुन्हा एकदा मारा करतोय तो सागर राईट अमोर द विकेट. त्याचा पुन्हा एकदा तसाच मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आता निघतोय, निर्धाव जातोय. राहुल चवरकर यष्टान मागे आहे. सोनापट्टी प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरे आज या ठिकाणी संपन्न होते आणि बघायला गेलं तर पुन्हा एकदा 2 संघ फायनलमध्ये आणि हा संघ खेळलाय. पाहूया का होतंय. हा येतोय आणि हा चेंडू चांगला अडवलाय त्यांनी. फारच सुंदर क्षेत्ररक्षण ओंकारेचं. 3 धावा येत आहेत. गुड फिल्डिंग झाली नाही का बघा एकदा. कोणा दुखापत नाही झाली ना. जवळजवळ षटकार होता. षटकार वाचलाय. गणेश एक फिल्डिंग बघायला मिळते, चांगली फिल्डिंग बघायला मिळते या ठिकाणी. तीन चेंडू 7 धावा झालेल्या आहेत. सागर पुन्हा एकदा तयार आहे आणि समोर आहे तो सोहम दळवी. पुन्हा एकदा मारा करतोय तो सागर आणि हा चेंडू निर्धाव निघतोय. पेस आहे चेंडू मध्ये. सर की चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ओंकार म्हात्रेच्या माध्यमातून एक षटकार अडवला गेलाय. एक चौकार जरूर ठोकला होता परंतु सागर कावरणकर यांनी कमबॅक केला आणि चांगला कमबॅक त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. ते पडद्यावरती कोणी जे हात ठेवले कृपया त्या हात काढायचे. अंतिम लढत पाहतोय. CPL सीझन 3 सोनापट्टीच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये तब्बल 192 देशात ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून प्रक्षेपण केलं जातं. या स्पर्धेचं यावेळी थोडासा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. मुफ्का चंदन, गिसमेरा नंदन फुकट ते पौष्टिक पाहायला मिळालं. एक्स्ट्रा धावांमध्ये बल धावसंख्येत वाढ होते. धावसंख्येचा आलेख मात्र उंचावतोय. 8 धावसंख्या होते ती 8 आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करायला तयार आहे तो सागर कावणकर. राईट आमोर द विकेट मारा करतोय सोनापट्टी स्टेशन कडून. आणि 2 संघ जे फायनल मध्ये आलेले आहेत. या ठिकाणी टायगर ग्रुपचे मुंबई अध्यक्ष संजय भाऊ खंडागळे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. ओहो, यावेळी मात्र बिर्रकावून लावलाय परंतु मात्र विसावला तो हिमांशु सावंतच्या हातामध्ये. विकेटचं पतन, खेळाडू बाद होतोय. धन्यवाद डीजे. आपल्या माध्यमातून ध्वनी प्रक्षेपण देखील पाहायला मिळते. आणि आता थोड्याच वेळात टायगर ग्रुपचे मुंबईचे अध्यक्ष संजय भाऊ खंडागळे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. या ठिकाणी टायगर ग्रुप मुंबईचे अध्यक्ष संजय भाऊ खंडागळे. मॅच थोडी थांबवायची आहे.
धन्यवाद डीजे मॅच सुरू ठेवायचे मॅच सुरू करायचे मॅच सुरू होते या ठिकाणी पहिल्या षटकात सावंत धावसंख्या झाली ती पहिले षटक अजूनही मार्गस्थ आहे धावसंख्या झाली ती 8 धावा आपण पाहतोय या ठिकाणी फायनलची लढत पाहतोय अंतिम सामना CPL सीझन 3 चा आणि आपण पाहतोय चुनामट्टी टायगर्स विरुद्ध चुनामट्टी वॉरियर्स हा या सामन्यामध्ये एका बाजूला अभय थळ यांचा संघ असेल दुसऱ्या बाजूला श्रीपाद खानोलकर मॅच थोडी थांबवायची तर मॅच सुरू करायची आपण पाहतोय संजय भाऊ खंडागळे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे CPL शेवटचा सामना पाहतोय अंतिम सामन्यामध्ये चुनामट्टी टायगर्स आणि काय योगायोग टायगर ग्रुपचे मुंबई अध्यक्ष या ठिकाणी दाखल झाले आणि चुनामट्टी टायगर्स हा संघ अंतिम सामना खेळताना पाहायला मिळतोय आपण पाहतोय मॅचच्या दिशेने जाऊयात पहिल्या षटकात सागर कावणकर उजव्या हाताने मारा करतोय चुनामट्टी स्टेशन एंड कडून आणि त्याला सामोरा जातोय तो अक्षय कदम याने 3 षटका सलग मारले तर त्याला आकर्षक पारितोषिक रुपये 5,100 या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे पहिलं षटक संपलंय धावसंख्या झाली ती 8 4 षटकाची ही स्पर्धा CPL 2024 पर्व 3 आज या ठिकाणी संपन्न होते फायनलचा सामना टायगर्स आणि आपण पाहतोय अक्षय कदमनी जर लगातार 3 षटकांची हॅट्रिक ठोकली तर त्याला 5,000चं पारितोषिक असेल विनायक चव्हाण दादा याच्याकडून आपण पाहतोय 8 धावा जरूर झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर परंतु अंतिम सामन्यात सर दडपण आणि फक्त दडपण पाहायला मिळेल आपल्याला परंतु सर अक्षय कदमकडे क्षमता आहे आणि सोबत आपण पाहतो हरीश गबरू या ठिकाणी एक बघायला मिळतंय ते म्हणजे अक्षय कदम फलंदाजी करतोय आणि आता पुढचा मारा करायला तयार आहे तो गोलंदाज हिमांशु सावंत राईट आर्म विकेट मारा करेल या ठिकाणी अतिशय महत्त्वाची लढत आहे टायगर्स आणि वॉरियर्स या दोन संघांमध्ये टायगर्स आणि वॉरियर्स दोन संघ आज या ठिकाणी एकामेकासाठी या लढती या मोठ्या ट्रॉफीसाठी लढत आहेत पाहूया काय होते उजव्या हाताने मारा करतोय हिमांशु सावंत राईट आर्म विकेट चुनामट्टी स्टेशन एंड कडून त्याचा हा चेंडू आणि फ्युरियस बाद होतोय बॅटची निक घेतलेले आहे चेंडू गेला विकेट किपरच्या हातात आणि अशा तऱ्हेने गडी बाद होतोय जर बघायला मिळतंय की प्रत्येक चेंडू हा गुडलेन स्पॉटवर पडतोय आणि बॅटची निक घेतली विकेट किपर चवरकर पाठीमागे आहे राहुल त्यांनी झेल घेतलाय आणि अशा त्याने 8 धावसंख्येवर दुसरा गडी बाद होतोय पहिला बाद झाला तो सोहम दळवी दुसरा बाद झाला तो
हरीश गब्बू. नवीन फलंदाज येतोय तो अभिजित शिर्के. एक चांगला फलंदाज. टायगर ग्रुप मुंबई अध्यक्ष संजय भाऊ ते उपस्थित आहेत, त्यांच्यासोबतच आज या CPL स्पर्धेसाठी संजय भाऊ खंडांगळे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी छायाताई खंडांगळे या सुद्धा उपस्थित. त्यांचं सहर्ष स्वागत केलं जाते. CPL 2024 पर्व तिसरे आणि हा अंतिम फेरीचा सामना टायगर्स वर्सेस वॅरियर्स या दोन संघांमध्ये होतोय. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय त्यांना ही आहे आभार मानण्याची वेळ. पुढचा चेंडू हिमांशूचा, चेंडूला हलकेसा टॅप केलाय गलीमध्ये. एक धाव मिळते. एक धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते येते आता 9. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय त्यामध्ये सर एक मिनिट. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. आता मात्र येतोय गोलंदाज चुनावटीचा वंडर बॉय. लगातार 3 षटकार 5,001चं पारितोषिक विनायक चव्हाण यांच्या माध्यमातून अक्षय कदम नेप्यासाठी असेल. लगातारचे 3 षटकार आणि 5,001 रुपये. प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी लाभली आहे ती सन्माननीय श्री विजयजी तांडेल यांच्याकडून. प्रथम पारितोषिक अनिल भाऊ माने यांच्याकडून आहे. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी अलंकार ज्वेलर्स यांच्याकडून. प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी अलंकार ज्वेलर्स कडून. त्याचबरोबर स्टार नेक्स्टचे मालक कमलाकर साळसकर यांच्याकडून बेस्ट बॅटरची बॅट आम्हाला मिळाली. पुढचा चेंडू आणि हा चेंडू हलकेसा खेळलाय. किती एक स्ट्रॅटेजी आहे. एकेरी दुहेरी धावेवरती भरोसा करायचा, परंतु चांगली फिल्डिंग करतोय तो वैभव पाटील आणि एकच धाव देतोय. ज्या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये जे आमचे क्रिकेट रसिक आहेत त्यांनी जो बाउंड्री लाईनचा पडदा आहे तो खाली करून त्या ठिकाणी बसलेत. पडद्याला कोणी हात लावू नये जेणेकरून स्पर्धेच्या मध्ये कोणती बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी. पुढचा चेंडू टाकायला तयार आहे तो हिमांशू सावंत. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस नाहीत, परंतु या ठिकाणी एक राहुल सावरकर थोडंसं स्वीपर कव्हरला अजून कव्हरमध्ये आणतोय. पुढचा चेंडू आणि हा चेंडू पाहूया काय होतंय. पंचांकडे बाईटचा अपील केला जातोय, परंतु पंचांनी पूर्णपणे फेटाळलेला आहे, कारण की चेंडू ज्या ठिकाणी पडला त्यावरती त्यांचं पूर्ण निरीक्षण आहे. अशा तऱ्हेने एक निर्धाव चेंडू जातोय. मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये हे जे चेंडू असतात जे निर्धाव जातात त्याची व्हॅल्यू फार जास्त आहे. पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे तो हिमांशू. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय आणि आत्ता पाहूया काय होतंय. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. अंपायर कडे दाद मागण्यात आली होती, परंतु त्यांनी एक स्पष्टीकरण देताना ते पूर्णपणे फेटाळलेलं आहे. पुन्हा एकदा मारा करतोय हिमांशू, ज्याने थोडासा डीप मिड विकेटला अजून हलवलेला आहे. मारा करायला तयार आहे तो हिमांशू. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. आमच्याकडून धावतोय आणि हा चेंडू सरळ मारला. पाहूया काय होतंय. आत्ता जर तो खेळाडू त्या ठिकाणी असता तर झेल होऊ शकला असता, कारण की त्याला थोडंसं त्यांनी वाईड केलेलं होतं. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 12 आणि 2 षटकं संपतात. 2 षटकानंतर धावसंख्या आहे 12, म्हणजे जवळजवळ सरासरी आहे ती 6ची. अनुमान करू शकतो की 24 किंवा 30 धावा या 4 होऊ शकतात, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. जर तर भारताचा संघ ज्यावेळेला 80च्या वर्ल्ड कपमध्ये खेळताना 5 गडी बाद 13 झालेला असताना कपिल देव सारख्या हरियाणाच्या त्या खेळाडूने कर्णधारांनी 175ची खेळी केलेली होती आणि भारतीय संघाचा खेळ 262 होता. ती खेळ आपल्याला कधीच विसरायला नव्हती आणि त्याच वेळेला त्यांनी जे फटके मारलेले होते ते फटके या मैदानात येत आहेत का. उत्तुंग मैदान आहे. मैदानाला भौगोलिक असं एक दिशा लाभलेली आहे आणि त्याचबरोबर अंदाज फास्ट
आणि फ्युरियस असतील त्यांना नुसतं जरी नीक लावली तरी 4 किंवा 6 येऊ शकतात. परंतु गोलंदाजीला आला आता गोल्डन आर्म राहुल सवरकर. राहुल सवरकर राईट आर्म मोर विकेट मारा करेल. त्याच्या जवळ 4 ते 5 पावलांचा स्टार्ट. पुढचा चेंडू आणि हा खेळलाय. पाहूया काय होतंय. चेंडू चाललाय 6 धावेसाठी. वॉट अ स्ट्रोक. 5,000 रुपये विनायक चव्हाणकडून 5,000 रुपये असतील. लगातारचे 2 षटकार अजून 3 षटकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. थँक्यू 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 थँक्यू. या ठिकाणी अक्षयनी थोडीशी नोंद घेतली की त्याला 3 षटकार सलग मारायचे आहेत आणि ते एक आकर्षक पारितोषिक आहे. रुपये 5,001 पटकावायचं आहे. विनायक चव्हाण साहेब यांच्याकडून हे पारितोषिक आहे ते 5,001 रुपयाचं आणि 3 षटकार सलग त्यांनी मारावेत अशी आमची सुद्धा मनशा आहे. पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे तो गोलंदाज राहुल. राईट आर्म मोर विकेट मारा करतोय आणि हा चेंडू वाईटचा अपील केला जातोय. चेंडू निर्धाव जातोय. आता काय ते पुन्हा एकदा 3 षटकार मारावे लागतील. त्यांनी टान्स घेतलाय तो ऑन साइड कडे आणि हा चेंडू मारलाय परंतु आता झेल होणार असं वाटतंय आणि झेल घेतलाय तो पांडे यांनी. पुन्हा एकदा संदीप पांडे आहे. धन्यवाद डीजे. फलंदाजीला आलाय तो सोनू कोरी. एक क्षमता असलेला फलंदाज मैदानाच्या चारही बाजूमध्ये खेळू शकतो. धावसंख्या झाली ती कवी धन्यवाद कवी सार्थक पाष्टे यांनी झेल घेतला होता. पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे तो राहुल आणि समोर आहे तो सोनू कोरी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय तो राहुल सवरकर. क्षेत्ररक्षण थोडंसं बदल करतोय तो. ऑफला 5 ऑनला 4 असे खेळाडू आणि हा एक फास्टर चेंडू होता जो क्षमतेपेक्षा जास्त फेकला गेला. कोणती धाव मिळत नाहीये. तिसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा मारा करतोय तो राहुल आणि हा आता वाईट येतोय. अंपायरचा आपले दोन्ही हात शरीरापासून करतायत. क्रिकेटमधला नियम क्रमांक 25 ची आठवण करून देत आहेत की वाईट आहे. एक अतिरिक्त धाव आहे. एक अतिरिक्त चेंडू आहे. धावसंख्या झाली ती 19 आणि जवळजवळ 30 किंवा 40 धावांची गरज आहे तो हा सामना. आणि हा चेंडू खेळा सुंदरपणे एक बॅकलिफ्ट असा घेतलेला स्ट्रोक. 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 20.66 एवढी सरासरी राखलेली आहे. परंतु एवढ्या धावा काही पुरेशा नाही आहेत या एवढ्या मोठ्या क्रीडांगणामध्ये समोरच्या संघाला थोपवण्यासाठी. पुन्हा एकदा मारा करतोय तो राहुल आणि आता पुन्हा एकदा वाईड. हा पुन्हा एकदा वाईडचा इशारा. अंपायर आपले हात पुन्हा एकदा लांब करतायत शरीरापासून आणि एक आम्हाला खूण करतायत की एक एक्स्ट्रा धाव आहे. एक एक्स्ट्रा चेंडू आहे. या 1 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 21 झालेली आहे.
पुन्हा एकदा राहुल सवरकर राईट आमोर विकेट मारा करतोय आणि हा चेंडू तिने खेळायला पाहूया का होतंय आणि असा धावा ब्रँडेड स्ट्रोक येतोय अभिजित शिर्के याचा. मिड विकेटच्या क्षेत्रात स्ट्रोक येतोय मिड ऑन वरून शॉट येतोय. या 6 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 27. हा फ्रीट होता. एक धावसंख्या झाली ती 29. सिग्नल नाही केला. सात होते आणि तो आता 29 झाले. 17 आले ना. या षटकात एकूण 17 धावा आलेल्या आहेत. 29 धावसंख्या झालेली आहे. म्हणजे जर आपण सरासरी मोजली तर 9.90 एवढी सरासरी आहे. आणि आता उरलेल्या 6 चेंडूत किती धावा येत आहेत कारण की जवळजवळ 50 धावा असणं अतिशय महत्त्वाचं आहे. 21 धावा तरी यायला हव्यात तर थोडीशी एक चांगली लढत बघायला मिळेल कारण की समोरच्या संघाकडे भरपूर असे चांगले खेळाडू आहेत की जे फलंदाजी पूरक करू शकतात. आणि आता आलाय तो नवीन गोलंदाज आर्यन की ज्याने अगोदरच्या सामन्यात एक चांगली गोलंदाजी केली होती. आर्यन डाव्या हाताने मारा करेल. ओव्हर द विकेट मारा करतोय. पुढचा चेंडू आणि हा चेंडू चांगला चेंडू होता. एक चांगली गुणवत्ता हा खेळाडू आहे. चेंडू फाडल्यानंतर बाहेर असं निघणारा अभिजित पूर्णपणे मिस झालेला आहे. अशा तऱ्हेने पहिला चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय तो आर्यन आणि या चेंडूने बॅटची काढा घेतली. चेंडू चाललाय गलीमधून. पाहूया काय होतंय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावलेला आहे. 2 धावा मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 31. फायनलचा सामना आणि या सामन्यामध्ये 2 संघ टायगर्स आणि वॅरियर्स. चुनाभट्टी टायगर्स, चुनाभट्टी वॅरियर्स. चुनाभट्टी वॅरियर्स क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि हा चेंडू अभिजितने खेळला तो मिड विकेटच्या क्षेत्रात. चेंडू झाला तो डीप मिड ऑन मध्ये. 1 धाव काढलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. मिसफील्ड होते सागर म्हात्रेकडून. धाव परंतु 2 धावा मिळतात. या 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 33 सॉरी 33 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. 33 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस आणि त्यातले 3 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा मारा करतोय तो आणि 6 धावा येत आहेत. ज्या प्रकारे चेंडू बॅटीतून निघालाय 6 धावा येत आहेत. वन स्ट्रोक बरोबर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये डीप लॉंग ऑन मध्ये येतोय. बॉल आलेला आहे. बॉल आलाय. या ठिकाणी चेंडू
तो झालेला आहे. 6 धावा मिळतात त्या अभिजितला. एक क्षमता आहे या खेळाडूमध्ये धावा करण्याची. अजून 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या झाली आहे ती 39 झालेली आहे. 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया काय 2 तर हॅलो 51 धावा होऊ शकतात. टाकतोय तो चेंडू खेळाय 6 धावा. पुन्हा एकदा चांगला आतमध्ये कोणी येऊ नये प्लीज. सहा धावा येत आहेत का? 51 धावाचं जे एक अनुमान आहे ते पूर्ण होत आहे का? पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे तो गोलंदाज आर्यन. आणि हा चांगला चेंडू होता. यॉर्कर मध्ये होता चेंडू परंतु तेवढाच खेळा ऑन धाव पूर्ण होते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा काही प्रयत्न नाही आहे. 2 धावेने धाव संख्या झाली आहे ती 47 झालेली आहे. 48 विन. 4 षटकात 48 धावा. 12 धावेची सरासरी राखावी लागेल तो हा सामना जिंकण्यासाठी. धन्यवाद सर. आपण माझ्यासोबत ऐकला आवाज तो प्रशांतजी चरकरे सरांचा आवाज, साथी समालोचक यांचा देखील आवाज या ठिकाणी ऐकला होता आपण. आणि या ठिकाणी पाहतोय अद्वैत येरुंकर, कैलासवासी सुमितभाई येरुंकर यांचे चिरंजीव अद्वैतभाई यांचं स्वागत झालंय. अद्वैत या ठिकाणी त्याचं देखील स्वागत झालंय. आपण पाहतोय या ठिकाणी 24 चेंडूने 48 धावांची गरज असेल. सामना प्रत्येकीला 12-12 धावांची गरज असेल. कैलासवासी सुमितभाई येरुंकर यांचे चिरंजीव अद्वैत येरुंकर या ठिकाणी त्यांचं आगीला आगमन झालेलं आहे. तर त्यांनी देखील सामना व्हायचं आहे. आपण मध्ये 24 चेंडूने 48 धावा. 24 चेंडू 48 धावा. 48 धावा 24 चेंडू. एका बाजूला चुनाभट्टी टायगर्स, दुसऱ्या बाजूला चुनाभट्टी वॉरियर्स. एकदा सामना आवडला असेल तर टाळ्यांचा कडकडाट व्हायला कोणत्याही प्रकारची मुभा नसावी. टाळ्या झाल्याच पाहिजेत. ते 24 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. 24 चेंडू 48 धावा. 48 धावा 24 चेंडू. माझ्यासोबत पहिल्या इनिंग मध्ये आवाज ऐकला साथी समालोचक गुरुवर्य प्रशांतजी चरकरे सरांचा. आपण पाहतोय CPL, जिथे क्रीडाप्रेमींची भरते गट्टी तीच आमची चुनाभट्टी. अर्थातच आपण या ठिकाणी पाहतोय रणवीर सिंग सारखे कलाकार देखील या ठिकाणी फिरताना पाहायला मिळतात कुठेतरी. जावेद मॅचच्या दिशेने आपण पाहतोय 24 चेंडू 48 धावा. एका बाजूला श्रीपाद खानोलकर यांचा वॉरियर्स, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चुनाभट्टी टायगर्स, अर्थात अभय थडी आणि कंपनी. टायगरने डरकाळी जरूर फोडली आहे परंतु तर यामध्ये आपण वेद राणे याला देखील खेळताना पाहायला मिळेल. 12 वर्षाचा खेळाडू वेद राणे.
धन्यवाद डीजे. सामना सुरू होतोय. शेवटचा सामना या ठिकाणी मंचावरती मान्यवरांची यादी पाहतो आपण. छायाताई खंडागळे असतील, त्यासोबत सुमित भाई एरुंकर यांचे चिरंजीव अद्वैत एरुंकर असतील, संजय भाऊ खंडागळे असतील, अनिल भाऊ माने, विनायक चव्हाण, राज मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वप्नीलजी म्हात्रे असतील, अभय थळी मंचावरती उपस्थिती सकाळपासून, सोबतच प्रशांतजी सरकरी असतील, विठ्ठल पाटे दाजी असतील, विशाल पवार असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होतोय CPL सीझन 3 चा अंतिम सामना. आपण पाहतोय 24 चेंडू आणि 48 धावांचं लक्ष असताना धावसंख्या झाली आहे. आता होईल आणि काय घडेल काय बिघडेल, खूप काही घडेल खूप काही बिघडेल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. 24 चेंडू आणि 48 धावांचं लक्ष आहे. एका बाजूला 2 बलाढ्य संघ सेमीफायनल मध्ये येऊन थांबलेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. सलामीला फलंदाजीला येतोय तो लंगडी, कबड्डी, क्रिकेट, चमचागोटी, सापशिडी सर्व खेळाडूमध्ये खेळणारा खेळाडू संदीप पांडे. 6 ला 5 चौकारला 3 कोणाला तर बक्षांची रेलचेल पाहतोय विनायक चव्हाण यांच्याकडून चौकाराला आणि षटकाराला 3 लगातार चौकारांची हॅट्रिक करण्याला 3 षटकाराला 5 असा बक्षांची रेलचेल पाहतोय. आता मात्र येतोय तो संदीप पांड्यांचे फॅन फॉलोइंग देखील पाहायला मिळतं आपल्याला. चुनाभट्टीमध्ये हुतुतू असेल, कबड्डी असेल, उंचवडू असेल, पतंग असेल, भवरा असेल, लंगडी असेल, सापशिडी असेल, सर्वच प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूंचा एक डंका जो खेळाडू मिरवताना पाहायला मिळतो तो सर्व खेळतो तो संदीप पांडे सलामीला बॅटर म्हणून मैदानात आलाय. तर त्याला मात्र सागर म्हात्रे या ठिकाणी कालचा दिवस ज्या खेळाडूंनी अक्षरशः धाबं दणानून सोडलं होतं, भल्या भल्या गोलंदाजांची भंभीर या ठिकाणी उडवली होती, तोच फलंदाज सागर म्हात्रे. सोबतच पाहतोय आपण समोरच अनुज साळुंके. सकाळी सर पाहायला गेलं तर थोडी दुखापत झाली होती, त्यानंतर जे कमबॅक पाहायला मिळालं. अफलातून लाजवाब क्रिकेटचा सामने आपण पाहतोय. गेली 2 दिवस tenniscricket.live च्या माध्यमातून 192 देशामध्ये ही स्पर्धा युट्यूबच्या साह्याने आपल्याला पाहिली जाते. आणि अंतिम सामना शेवटची घटका ज्याला म्हणू शकतो आपण तीच पाहतोय. एक परिक्रमा पूर्ण होते. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू पाहतो 24 चेंडू 48 हो पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द ग्राउंड. तत्पूर्वी घेतलेली एकदा हिटचा प्रयत्न. हो माय गॉड. अभिजित शिर्केच्या माध्यमातून हिटचा देखील प्रयत्न केला. पहिल्याच याच्यावरती पांडे नावाचा मोठा अस्त्र गायला लागला असता. चपळाईला बघितली तर 1 चेंडू 1 धावा बिनगडी बाद. धावसंख्येचा श्रीगणेश झालाय. आपण पाहतोय अंतिम सामना ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. अक्षरशः प्रेक्षकांनी दणानून गेले. तब्बल 1 लाखाच्या वरती प्रेक्षक या ठिकाणी हा सामना युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत. जावेत मॅचच्या दिशेने. संदीप पांडे आता स्ट्राईक वरती येतोय. अनुज पुन्हा एकदा मारा करायला तयार आहे. राईट आर्मवर विकेट. त्याचा चेंडू आणि चेंडू उंच मारलाय. पाहूया काय होतंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि आज होतोय वाचलाय. आणि सर जीवनदान कोणाला भेटले तर संदीप पांडे नावाच्या असला जीवनदान भेटले. आणि या ठिकाणी तंबूच्या असलेला माघारी परत झेल जरूर सुटला होता. तत्पूर्वी फेकी केली गेली आणि विकेटचा पतन. खेळाडू मात्र माघारी परत तंबूच्या अस्त्राला. संदीप पांडे नावाचा मोठा अस्त्र गायला लागलाय. सर जाळं विंगलं होतं त्यामध्ये आपल्याला पापलेटची पसंती होती परंतु हाताला लागलाय बोंबीलच्या स्वरूपात संदीप पांडे माघारी परततोय. या ठिकाणी घाई केली अति घाई संकटात नाही आणि तेच संकट पाहायला मिळालं. आणि आता मात्र येतोय चुनाभट्टीचा आणखीन एक सितारा मॅन फ्रॉम चुनाभट्टी राहुल चवरकर. राहुल नाम तो सुना होगा. बीजीएम संघाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळताना आपण पाहायला गेलं. राहुलच्या माध्यमातून आता एक धडाकेबाज स्ट्रोक्स पाहायला मिळतील. त्यांच्याबद्दल एवढंच म्हणून इनका बडा तेज आहे, इनका बडा क्रेज आहे. केवळ 1 धाव 1 शॉट नो रन्स म्हणजे यावेळी कोणतीही रन्स असेल 1 शॉट 1 धावची संधी म्हणजे कोणत्याही प्रकारचा रन्स नाही हेच पाहायला मिळेल. CPL पाहतोय मान्यवरांची मांदियाळी आपल्याला लाभलेली आहे. गेली 2 दिवस अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले. दोन चेंडू 1 धावा 1 गडी बाद जरूर झाला. संदीप पांडे या धावची सुरुवात माघारी फिरू परत. जीवनदान कॅचच्या सुरुवात मिळालं होतं परंतु घाई गेली. दुसऱ्या धावाचा मोह आवरलाय. लालच बुरी बला होते तेच पाहायला मिळालं. या ठिकाणी राहुल चवरकर सागर म्हात्रे नवीन बॅटर मैदान दाखल झालाय. नवीन फलंदाज
हो हो तेच था बल्ला कर दिया हल्ला. येतोय राहुलच्या बॅटमधून 6 6 6 6 6 षटकार. क्या बात आहे. धन्यवाद डीजे. राहुलच्या बॅटमधून आलेला षटकार पाहायला मिळाला. एकदम दणदणीत खणखणीत CPL सीझन 3 चा षटकार आलाय. हो हो पुन्हा एकदा आखून टप्प्याचा चेंडू स्लोवर वन पाहायला मिळाला. एक बॅटचा फक्त हवेशी संपर्क झाला. चेंडूशी मात्र काय होत नाही. निर्धाव चेंडू सांगता होते. धाव संख्या झाले ती 7 धावा. एक गडी बाद जरूर झालाय. राहुलच्या बॅटमधून षटकार जरूर आलाय परंतु अनुज साळुंखेने देखील कमबॅक केलाय. एक निर्धाव चेंडू सांगता होते. 3 चेंडू 4 चेंडू आणि 7 धावा. एक गडी बाद. हो हो यावेळी काउंट लावलाय. बिग 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 हिट. राहुलच्या बॅटमधून पाहायला मिळाला षटकार जरूर आलाय. 2 षटकार जरूर आलेत. अनुजवरती हल्ले जरूर चढवले गेलेत. यावेळी एक कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. तत्पूर्वी घेतलेली एक धाव देखील कंप्लीट केली गेली आहे आणि धावसंख्या झाली ती 14 धावा. पहिले षटक समाप्त झाले. धावसंख्या झाली ती 14 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. 18 चेंडू 34 धावा. 34 धावा 18 चेंडू. एका बाजूला चुनाभट्टी टायगर्स, दुसऱ्या बाजूला चुनाभट्टी वॉरियर्स. एका बाजूला अभय थळी, दुसऱ्या बाजूला श्रीपाद खानोलकर. आपण पाहतोय चुनाभट्टीचा ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण CPL सीझन 3 पाहतोय. जिथे क्रीडाप्रेमींची भरते गट्टी तीच आमची चुनाभट्टी. नक्कीच चुनाभट्टीमध्ये क्रिकेट ज्या पद्धतीने खेळलं गेलं, बहरलं गेलं. चुनाभट्टीचे 130 खेळाडू या स्पर्धेमध्ये समाविष्ट झाले होते. 8 संघमालक असतील, 4 कॉमेंटेटर असतील, असं पूर्ण हे आणि 3 पंचांचा क्रिकेट असेल अशी पूर्ण या ठिकाणी कमिटी होती. अनेक खेळाडू. संकेत शर्मा लल्ला आज वाढदिवस आहे. त्याला देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कमिटी जवळ मॅचच्या दिशेने आपण पाहतोय. दुसऱ्या ठिकाणी होतोय चुनाभट्टीचा वंडरमॅन, मॅन विथ द गोल्डन आर्म, अक्षय कदम नेप्या. हो यावेळी मात्र एक लोअर फुलटॉस होता चेंडू. त्याला मिड विकेट क्षेत्रामध्ये दटवले. तत्पूर्वी घेतलेली एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. नाही कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट दाखवला नाही. सागर मात्रने धाव नाकारली आणि एक धाव आणि एका धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या झाली ती. एक अनाउन्समेंट करण्यात येते क्रिकेट प्रेमींसाठी. प्रेमनगर स्पोर्ट्स क्लब ऑर्गनाइज क्रिकेट टुर्नामेंट. समीर सावंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही क्रिकेट स्पर्धा 26 मे या दिवशी इंटर चुनाभट्टी म्हणून खेळण्यात येणार आहे. जे कोणी संघ या स्पर्धेत खेळणार असेल त्यांनी चुनाभट्टीतील प्रेमनगर स्पोर्ट्स क्लबला संपर्क करावा. नक्कीच आपण पाहतो 24 चेंडू 48 धावांचं लक्ष असताना एक हो यावेळी मात्र टटवलंय. गुडनाट एक तमाशात एक पुढे सरसावले होते विशाल कोरी. तत्पूर्वी घेतलेली एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता परंतु कुठल्याही प्रकारचा इरादा मनसुबा प्रसार. 2 चेंडू 2 धावा जरूर आलेत. धावसंख्या झाली ती 16 धावांवरती. अजूनही 16 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष जरूर असेल. अक्षय कदमसाठी पारितोषिक असेल. लगातार हॅट्रिक घेतली तर त्याला 2000चं पारितोषिक असेल आशिष गौड यांच्या माध्यमातून. हो यावेळी भिरकावण्याचा प्रयत्न होता. एक चांगला यष्टीने गरकन गिरकी घेतली. बॅट्समनची देखील फिल्की घेतली. काय बॉलिंग पाहायला मिळाली. फुलाला चेंडू होता. समोरून काढलाय, ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये समोरून काढला. क्या बात आहे.
नेफाने जर हॅट्रिक घेतली, अक्षय कदमने जर हॅट्रिक घेतली तर त्याला 2,000 रुपयाचं पारितोषिक आशिष गौड याच्याकडून असेल. जर मॅचच्या दिशेने अजून ही मॅचमध्ये रंगत आहे. 15 चेंडू आणि 32 धावा, 32 धावा 15 चेंडू. कोण उचलणार मानाचं पान? हो यावेळी मात्र पुन्हा एकदा निर्देशन सांगतो ते राहुलला कोणत्याही प्रकारचं एक आक्रमण करून देत नाही. क्या बात आहे. बॉलने गरकन घेतली, बॅट्समनची देखील फिरकी घेतली. राहुल थोडा चिंतित अडचणीत सापडलाय. झेरबंदी केले, जायबंदी केले राहुलला. क्या बात आहे. परंतु राहुलकडे देखील क्षमता आहे यशांच्या दोन्ही बाजूने फटकेबाजी करण्याची. 14 चेंडू आणि 32 धावा. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं, रिव्हर्स मारतोय, सरळ मारतोय, परंतु बॅटचा फक्त आणि फक्त हवेशी संपर्क होतोय, चेंडूशी मात्र का होत नाही. लगातारचे निर्धाव चेंडू. क्या बात आहे. 13 चेंडू आणि 32 धावा, 32 धावा 13 चेंडू. संकेत शर्मा लल्ल्या पुष्पा 3चा हिरो या ठिकाणी स्माइल देतोय मंचाकडे पाहून. अभयच्या चेहऱ्यावर देखील स्मिता हसे पाहतोय आपण. लगातारचे निर्धाव चेंडू अभयचं देखील दडपण कमी करतायत. हो यावेळी म्हणजे बिग 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 येतोय षटकार. बावीस धावा जरूर लगातारचे निर्धाव चेंडू होते. नेप्यावर दडपा होता, परंतु राहुलने दाखवून दिले मी या मैदानात काय एवढे 20-22 वर्ष क्रिकेट खेळतोय. धन्यवाद डीजे. यावेळी राहुल सावरकरने दाखवून दिलं की मी देखील या मैदानात 20-22 वर्ष का क्रिकेट खेळतोय, माझ्याकडे का अनुभव आहे. तू जरी अक्षय कदम असेल, मी देखील राहुल सावरकर आहे. मी देखील या संघासाठी बीजेएम संघासाठी एवढ्या वर्ष का लिहिली आहे, गाजवली आहे, हेच दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्गावर येईल तो जय महेश धुळेकर. अंटरम क्रिकेट असेल, ओरम क्रिकेट असेल, दोन्ही फॉरवर्डमध्ये चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते तेच जय महेश धुळेकर येतील. 12 चेंडू 26 धावा, 26 धावा 12 चेंडू. अजूनही सागर मात्रे कालचा दिवस पाहायला गेला तर सागर मात्रेच्या नावावरती गेला तो दिवस. सर 50 जरूर आली होती त्या समजा 16 चेंडू आणि 52 धावा सागर मात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. आता मात्र आपण पाहतोय 12 चेंडू आणि 26 धावा. यावेळी बॅटची काढा जरूर घेतली. निर्धाव चेंडू सांगता होते, स्वतः चेंडूवर आले जय आणि प्रत्येक निर्धाव चेंडू एक मॅचचं दडपण, मॅचचा प्रेशर, टाळ्या शिट्ट्यांचा आवाज पाहायला मिळेल. क्या बात आहे. हो यावेळी पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धती चेंडू पाहायला मिळाला. एक परफेक्ट यॉर्कर ज्याला म्हणू शकतो आपण, तेच पाहायला मिळालं. एक धावा जरूर घेतले. आता मात्र 10 चेंडू आणि 25 धावा, 10 चेंडू 25 धावा. क्षमता आहे कोणत्याही प्रकारची क्षमता आहे राहुलकडे मोठे फटके खेळण्याची. सोबतच सागर मात्रेला पाहतोय आपण. हो यावेळी पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडू, निर्धाव चेंडू सांगतो ते बॅटचा फक्त हवेशी संपर्क होतोय, परंतु चेंडूचे मात्र काय होत नाही. 9 चेंडू आणि 25 धावा, 25 धावा 9 चेंडू. यावेळी मात्र भिरकाव लावलाय, परंतु विकेटचा पत्र, ओयुटी आउट आणि मिळतं यश जय महेश धुळेकरला. राहुल सावरकर नावाचा मोठा अस्त्र गळायला लागलाय. विकेटचा पतन खेळाडू बाद.
धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. अजूनही मॅच मध्ये रंगत आहे. जोपर्यंत सामना शेवटच्या बॉलवरती जात नाही तोपर्यंत कोणताही निकाल लागू शकत नाही. क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रेडिक्शन फेल असतं. 8 चेंडू आणि 25 धावा. 8 चेंडू 25 धावा, 25 धावा 8 चेंडू. आता मात्र येतोय नवीन बॅटर मैदानात हिमांशू सावंत येतोय मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा यशांचा यावेळी मात्र सागर मात्रेला माघारी परतावं लागतं. थोडीशी चुकली. हा नाना तुतू मैमय आणि विकेटचा पतन खेळाडू बाद. धन्यवाद डीजे. आता मात्र 7 चेंडू आणि 25 धावा. 7 चेंडू आणि 25 धावा. 7 चेंडू 25 धावा, 25 धावा 7 चेंडू. हो यावेळी आता पुढे दिला फटका 1 बाउन्स. नेपाळच्या हातात चेंडू झाला. तत्पूर्वी घेतलेली 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला गेला नाहीये या ठिकाणी. 6 चेंडू आणि 24 धावा. 24 धावा 6 चेंडू. धन्यवाद डीजे. जयमेश धुळेकरने केवळ 2 रनचे ओव्हर टाकले. मित्रांनो सामना पूर्ण 1 वे ट्रॅफिक करून टाकलाय. क्या बात आहे. पूर्ण सामन्यामध्ये आता पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 26 धावा हव्या होत्या आणि केवळ 2 रनचे ओव्हर टाकून सामना आता मात्र 6 चेंडू आणि 24 धावांवरती येऊन थांबलाय. 6 चेंडू 24 धावा, 24 धावा 6 चेंडू. यावेळी मात्र प्रयत्न जरूर केलाय परंतु चेंडू होते 1 बाउन्स. सी मा रे शा पार. अल्टी पलटी बॉलने झाले सीमारेच्या बाहेरची गलटी. येते 4 धावा. चेंडू आणि 20 धावा. पहिल्या चेंडूवरती ओमकार मात्रेच्या मॅट मधून आलाय चौकार. दडपण आणि फक्त दडपण पाहतोय मित्रांनो. 5 चेंडू आणि 20 धावा. चौकार जरूर ठोकलाय. मनसुबा जरूर स्पष्ट केलाय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी मात्र पुन्हा एकदा स्ट्रोक पाहायला मिळाला मिड विकेट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी घेतलेली 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव कोणत्याही प्रकारची दुसरी धाव घेतलेली नाही. 4 चेंडू आणि 19 धावा. विशाल कोहलीची सातत्याने चांगलं फिल्डिंग, चांगली फेकी पाहायला मिळते विशाल कोहलीच्या माध्यमातून देखील. 4 चेंडू आणि 19 धावा. हो यावेळी मात्र कौ लावलाय. चेंडू सी मा रे चा पार. येतोय षटकार. तीन चेंडू 13 धावा. 13 धावा 3 चेंडू. सामना शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन थांबला. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. हो यावेळी मात्र बिरकाव लावलाय. चेंडूने मात्र उंची गाठली. दुरी गाठण्या चेंडू असफल झालाय आणि ओ माय गॉड या ठिकाणी कॅच सुटलाय. येणाराच काळ ठरवेल. येणारे 2 चेंडू ठरवतील कॅच सुटलाय का मॅच सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण असतं आणि तेच पाहायला मिळालं. 2 चेंडू आणि आता मात्र 11 धावांची गरज आहे.
2 चेंडू आणि 11 धावा. दोन्ही षटकारांची गरज आहे. 2 चेंडू आणि 11 धावा पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि 11 धावा. हो यावेळी होता भिरकावला होता परंतु आणि आता मात्र चौकार जरूर आला. 1 चेंडू आणि 7 धावा आणि कंपल्सरी चेस. एक चेंडू आणि 7 धावा. तुम्ही करा. 1 चेंडू आणि 7 धावा. यावेळी भिरकावला जरूर आहे परंतु सामना मित्रांनो मात्र आणि मित्रांनो कंपल्सरी चेंडू सामना जिंकलाय अक्षय कदम आणि कंपनी. मित्रांनो काय सामना झालाय.